मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्स फंक्शन व त्यावरील एक्सरसाइज 1.2 सॉल्व केला. आता आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अँड इम्प्लिसिट फंक्शन वरील एक्सरसाइज 1.3 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, x+1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x+2 ब्रॅकेट क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट रेज टू 4. याला सुरुवातीला आपण y ने डिफरन्शिएट करू. लेट y इक्वल x+1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x+2 ब्रॅकेट क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट रेज टू 4. याला दोघं साईडला लॉग लावू. देअरफॉर टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग ऑन बोथ साइड. जर यानं दोघं साईडला लॉग लावला तर नेक्स्ट स्टेप होईल लॉग ऑफ वाय इक्वल 2 इंटू लॉग ऑफ x+1 मायनस 2 इंटू लॉग ऑफ x+1 मायनस लॉग ऑफ x+2 ब्रॅकेट क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट रेज टू 4 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल लॉग ऑफ y इक्वल 2 टाइम लॉग ऑफ x+1 माइनस 2 इंटू स्क्वेअर इन स्क्वेअर ब्रॅकेट 2 इंटू लॉग ऑफ 3 इंटू लॉग ऑफ x+2 प्लस 4 इंटू लॉग ऑफ x+3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी आपण दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्याला जर लॉग लावला त्याचं कन्वर्शन ॲडिशनमध्ये होईल आणि हा जो क्यूब आहे हा पुढे आला तसंच रेज टू पॉवर 4 सुद्धा पुढे आलं. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, ब्रॅकेटमधलं जे साईन आहे ते चेंज होईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला लॉग ऑफ वाय. लॉग ऑफ वाय इक्वल 2 इंटू लॉग ऑफ x+1 2 इंटू लॉग ऑफ x+1 मायनस 3 इंटू लॉग ऑफ x+2 मायनस 4 इंटू लॉग ऑफ x+3. कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन होतं म्हणून हे दोघं मायनस झाले. आता नेक्स्ट स्टेपला आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर याला x ने डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट स्टेप होईल 1/y इंटू dy/dx. इथे आपण लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काढला 1/y, नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल 2 इंटू लॉग ऑफ x+1चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x+1 मायनस 3 इंटू लॉग ऑफ x+2चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x+2 मायनस 4 इंटू लॉग ऑफ x+3चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/x+3. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल देअरफॉर 1/y इंटू dy/dx इक्वल 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3. या 2 ने 1ला मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे 3 ने सुद्धा 1ला मल्टिप्लाय केलं आणि 4 ने सुद्धा 1ला मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला याच्यावरून फायनल स्टेप लिहिता येईल देअरफॉर dy/dx इक्वल हा y इकडे डिवाइडला या साईडला मल्टिप्लायला होईल इन अ ब्रॅकेट 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण या ठिकाणी y ची व्हॅल्यू ठेवून देऊ. देअरफॉर dy/dx इक्वल y ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला x+1 ब्रॅकेट स्क्वेअर x+1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x+2 ब्रॅकेट क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट रेज टू 4 इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम थर्ड, x² + 3 ब्रॅकेट रेज टू 3/2
इंटू साइन क्यूब ऑफ 2x इंटू 2x². सुरुवातीला आपण याला वायने डिनोट करू. लेट y इक्वल x² प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू साइन क्यूब ऑफ 2x इंटू 2x². नंतर याला दोघं साईडला लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड. We get log of y equal 3/2 into log of x² plus 3 plus 3 into log of sine of 2x plus x² इंटू लॉग ऑफ 2. लॉग लावल्यामुळे हा 3/2 पॉवरला होता तो पुढे आला आणि तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ॲडिशन झालं. नंतर हा साइन क्यूबचा 3 पुढे आला लॉग ऑफ साइन ऑफ 2x. हा x² पुढे आला लॉग ऑफ 2. आता नेक्स्ट स्टेपला आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट 1/y इंटू dy/dx. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह होतो 1/y. नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इंटू dy/dx इक्वल 3/2. इथे लॉग ऑफ x² प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह होईल x² प्लस 3 1/x² प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 3 प्लस 3 इंटू लॉग ऑफ साइन ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/sin ऑफ 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x प्लस हा x² जो आहे लॉग ऑफ 2 कॉन्स्टंट आहे आणि x² चा डेरिव्हेटिव्ह होईल 2 टाइम्स x. परत नेक्स्ट स्टेप होईल 1/y इंटू dy/dx इक्वल हा 3 1ला मल्टिप्लाय करेल 3/2 इन अ ब्रॅकेट x² प्लस 3 इंटू x² चा डेरिव्हेटिव्ह होईल 2x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह होईल 0 प्लस हा 3 1ला मल्टिप्लाय करेल 3/sin ऑफ 2x आणि sin 2x चा डेरिव्हेटिव्ह होईल cos of 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. आपण या ठिकाणी कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला यूज करतो आहे. नंतर हा 2x पुढे येऊन जाईल इंटू लॉग ऑफ 2. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dy/dx इक्वल हा y इकडे डिवाइडला होता या साईडला मल्टिप्लायला आला इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 3/2 इंटू x² प्लस 3 इंटू 2x प्लस 3 इंटू cos ऑफ 2x अपॉन साइन ऑफ 2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह होईल 2 प्लस 2x इंटू लॉग ऑफ 2 हा सेम राहील. नेक्स्ट स्टेप होईल dy/dx इक्वल yची व्हॅल्यू ठेवून देऊ x² प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू साइन क्यूब ऑफ 2x इंटू 2x² इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. हा 2 आणि हा 2 चालला जाईल म्हणजे इथे राहील 3x अपॉन x² प्लस 3 प्लस 3 इंटू कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट ऑफ 2x आणि हा 2 पुढे येऊन जाईल प्लस हा 2x इंटू लॉग x सेम राहील 2x इंटू लॉग ऑफ 2
हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी हा जो 3 होता 3 × 2 6 होईल, म्हणजे हा 6 × cot of 2x प्लस 2x × log 2 हा झाला याचा फायनल पार्ट. प्रॉब्लेम नंबर 5. x⁵ × tan³ of 4x upon sin² of 3x. Let y equal x⁵ × tan³ of 4x upon sin² of 3x. Take log on both sides. दोघं साईडला लॉग लावून दे. लॉग लावल्यावर पुढची स्टेप मिळेल log of y equal 5 × log of x plus 3 × log of tan of 4x minus 2 × log of sin of 3x. बरं, लॉग लावल्यावर या दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन होतं तर ॲडिशन झाली आणि हा sin² 3x डिवाइडला होता म्हणून तो सबस्ट्रॅक्ट झाला. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सने जर डिफरन्शिएट केलं नेक्स्ट स्टेप होईल 1/y × dy/dx. हा झाला लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह इक्वल 5 × log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 3 × log of tan of 4xचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/tan of 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of 4x मायनस 2 × log of sin of 3xचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/sin of 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of 3x. नेक्स्ट स्टेप होईल 1/y × dy/dx इक्वल 5 × 1 5/x प्लस 3 × 1 3/tan of 4x इंटू tan of 4xचा डेरिव्हेटिव्ह होईल sec² of 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x मायनस 2 × 1 2/sin of 3x इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह होईल cos of 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. नेक्स्ट स्टेप येईल dy/dx इक्वल y इंटू हा y इकडे डिवाइडला होता इकडे मल्टिप्लायला झाला 5/x प्लस 3 × sec² of 4x अपॉन हा y इकडे डिवाइडला होता हा इकडे मल्टिप्लायला आला देअरफॉर dy/dx इक्वल y इन अ स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ 5/x प्लस 3 × sec² of 4x अपॉन tan of 4x इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 2 × हा cos of 3x अपॉन sin of 3x आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. नेक्स्ट स्टेप yची व्हॅल्यू पुटअप करून दिली x⁵ × tan³ of 4x अपॉन sin² of 3x इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 5/x 3 × 4 12 इंटू sec² of 4x अपॉन tan of 4x मायनस 3 × 2 6 इंटू cos अपॉन sin tan of 3x. आता नेक्स्ट स्टेपला आपण 5/x लिहिला इंटू 12. आता हा sec² of 4x 6चा रेशो आहे आपल्याकडे 1/cos² of 4x नंतर टॅनचा रेशो आहे sin अपॉन cos मायनस 6 इंटू tan of 3x. इथे हा cos x आणि हा एक cos x कॅन्सल होऊन जाईल म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल x⁵ ×
tan cube of 4x upon sin cube of sin square of 3x in a square bracket 5 upon x plus 5 upon x plus 12 into 1 upon sin of 4x. हा एक sin of 4x आणि इथला एक cos of 4x minus 6 into tan of 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. याच्यावरून आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल एक्स रेज टू 5 इंटू tan cube of 4x upon sin square of 3x in a square bracket 5 upon x प्लस इथे आपण ॲडजस्टमेंट करू. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हा डबल अँगल फॉर्म्युला आहे. म्हणजे हा 12 इंटू 2 येईल 24 इंटू 1 अपॉन हा होईल साइन ऑफ 8x. डबल अँगल फॉर्म्युला लावला साइन ऑफ 2xचा मायनस 6 इंटू टॅन ऑफ 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. Therefore dy upon dx equal x raised to 5 into tan cube of 4x upon sin square of 3x in a square bracket 5 upon x plus 24 into cosec of 8x minus 6 into tan of 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 6 एक्स रेज टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. लेट y इक्वल एक्स रेज टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. टेक अ log on both side. Take log on both side. We get log of y equal tan inverse of x into log of x. Then differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get 1 upon y into dy upon dx. log y चा डेरिव्हेटिव्ह आला 1 upon y into y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx इक्वल. सुरुवातीला आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स कॉन्स्टंट ठेवू. यू इंटू व्हीचा रूल अप्लाय करतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट ठेवला टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल हा वाय इकडे मल्टिप्लायला झाला टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस log of x upon 1 plus x square स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता y ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. देअरफॉर dy upon dx इक्वल x रेज टू टॅन इनवर्स ऑफ x इन अ स्क्वेअर ब्रॅकेट टॅन इनवर्स ऑफ x अपॉन x प्लस log of x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 7 साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. लेट y इक्वल साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. टेक अ लॉग ऑन बोथ साइड. Take log on both sides. We get log of y equal x into log of sin of x. दोघं साईडला लॉग लावल्यावर आपल्याला पुढची स्टेप मिळाली log of y equal x into log of sin of x. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. We get 1 upon y into dy upon dx इक्वल x इंटू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ
साइन ऑफ एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1. नेक्स्ट स्टेप होईल इक्वल dy अपॉन dx, हा y इकडे मल्टिप्लायला होईल, डिवाइडला होता तर x 1ला मल्टिप्लाय करेल, x अपॉन साइन ऑफ एक्स इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता पुढच्या स्टेपला आपण वायची व्हॅल्यू पुटअप करून देऊ इक्वल साइन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इकडे dy अपॉन dx इन अ स्क्वेअर ब्रॅकेट कॉस अपॉन साईनचा रेशो होईल कॉट, म्हणजे एक्स इंटू कॉट ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं याचं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e. Let y equal x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy upon dx equal derivative of x raised to e plus x raised to x plus e raised to x plus e raised to e. आता नेक्स्ट स्टेप होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to e प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x plus derivative of e raised to e. या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा आहे आणि हा कॉन्स्टंट पार्ट्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. फक्त आपल्याला हा जो मिडल पार्ट्स दिलेला आहे x raised to x, याचा डेरिव्हेटिव्ह काढताना लॉगॅरिथमिक फंक्शनचा यूज करावा लागेल. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल, आता याचा डेरिव्हेटिव्ह होईल ई पुढे येऊन जाईल x रेस टू ई मायनस 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लॉगॅरिथमिक फंक्शनचा यूज करून काढायचा आहे, प्लस एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम असतो आणि नंतर हा कॉन्स्टंट पार्ट्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. ई रेस टू ई हा कॉन्स्टंट पार्ट्स असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. आता या इक्वेशनमध्ये आपण इथे हा u कन्सिडर करू, u इक्वल एक्स रेस टू एक्स, म्हणजे पुढे लॉग जर लावला लॉग ऑफ u इक्वल एक्स इंटू लॉग ऑफ एक्स, इथे रिझन देऊन टाकायचं टेक लॉग ऑन बोथ साईड. पुढच्या स्टेपला याला डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सने, वी गेट 1 अपॉन यू इंटू du अपॉन dx इक्वल एक्स इंटू, आता इथे यू इंटू अप्लाय करायचा, एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, इथे एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे राहील 1 प्लस लॉग एक्स 1 अपॉन यू इंटू du अपॉन dx. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल du अपॉन dx इक्वल u इंटू 1 प्लस लॉग एक्स. म्हणजेच यूची व्हॅल्यू जर पुटअप केली पुढे लिहिता येईल आपल्याला एक्स रेस टू एक्स इन अ ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे पुढची स्टेप होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स इक्वल एक्स रेस टू एक्स इन अ ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स.
आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे dy/dx इक्वल e इंटू x रेस टू e मायनस 1 प्लस x रेस टू x इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस लॉग x प्लस e रेस टू x. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 3 log of x raised to x minus cos of x raised to cot of x. Let y equal log of x raised to x minus cos of x raised to cot of x. Put u equal log of x raised to x and v equal cos of x raised to cot of x. Therefore y equal u plus v. Therefore dy upon dx equal du upon dx plus dv upon dx. Equation first. Now u equal log of x bracket raised to x. Take log on both sides. Take log on both sides. We get log of u equal x into log of x. याला डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 अपॉन यू इंटू डी यू अपॉन डी एक्स इक्वल एक्स कॉन्स्टंट आहे लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1 अपॉन लॉग ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस इथे लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला डी यू अपॉन डी एक्स इक्वल एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी यू अपॉन डी एक्स इक्वल हा यू इकडे मल्टिप्लायला होईल एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल 1 अपॉन लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता यूची व्हॅल्यू ठेवून देऊ डी यू अपॉन डी एक्स इक्वल लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. डी यू अपॉन डी एक्स निघाला. आता पुढे आपण डी व्ही अपॉन डी एक्स काढू. व्ही दिलेला आहे आपल्याला. व्ही इक्वल कॉस ऑफ एक्स रेस टू डी यू अपॉन डी एक्स आपण फाइंड आउट केला. आता डी व्ही अपॉन डी एक्स फाइंड आउट करू. व्ही दिलेला आहे आपल्याला. व्ही इक्वल कॉस ऑफ एक्स रेस टू कॉट एक्स. याला आपण लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड. वी गेट लॉग ऑफ व्ही इक्वल कॉट ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स. नंतर याला डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. पुढची स्टेप होईल 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस इथे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट राहील
कॉटचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला इक्वल 1/v इंटू dv/dx इक्वल कॉट ऑफ एक्स इंटू 1/cos x इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन एक्स मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dv/dx इक्वल v इंटू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट कॉट एक्स इंटू साइन अपॉन कॉसचा रेशो होईल tan x आणि मायनस साइन या साईडला मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथे आपण व्हीची व्हॅल्यू ठेवून देऊ. dv/dx इक्वल व्हीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला कॉस ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू कॉट एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट हा रेशो 1 होईल -1 मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इक्वेशन फर्स्ट बिकम dy/dx इक्वल du/dx प्लस dv/dx. याच्यामध्ये आपण du/dx आणि dv/dx ची व्हॅल्यू पुटअप करू. आता du/dx ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला dy/dx इक्वल लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1/log x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस dv/dx ची व्हॅल्यू आहे कॉस ऑफ एक्स रेस टू कॉट ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट -1 मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पण या ठिकाणी मायनस साईन होतं du/dx अपॉन मायनस dv/dx म्हणून इथे सुद्धा मायनस साईन होईल. आणि जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर हे साईन चेंज होईल. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल dy/dx इक्वल लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1/log ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता हे साईन आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. कॉस ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू कॉट ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं याचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम नंबर 5 e⁻tan x plus log of x raised to tan of x. Let y equal e⁻tan of x plus log of x raised to tan of x. Put u equal e⁻tan of x and v equal log of x raised to tan of x. Now u equal e⁻tan of x. Differentiate with respect to x. We get du/dx equal e⁻tan x into derivative of tan of x. इथे आपण e⁻x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केला. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम राहतो. नेक्स्ट स्टेप होईल
du upon dx equal e raised to tan of x into tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square of x. आता आपण v ला डिफरन्शिएट करू. v इक्वल लॉग ऑफ x ब्रॅकेट रेस टू tan x. पण डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर आपण त्याला लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड. we get log of v equal tan x into log of x. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1/v इंटू dv अपॉन dx इक्वल tan x कॉन्स्टंट ठेवू इव्हन टू विचा रूल अप्लाय करतोय. लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1/log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x प्लस log of x कॉन्स्टंट ठेवू डेरिव्हेटिव्ह घेऊ tan of x चा आणि तो होईल sec square of x. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dv अपॉन dx equal v in a square bracket tan of x upon log of x into log x का डेरिव्हेटिव्ह 1/x plus sec square of x into log x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी आपण v ची व्हॅल्यू ठेवून देऊ. dv अपॉन dx इक्वल v ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला log of x ब्रॅकेट रेस टू tan of x इन अ स्क्वेअर ब्रॅकेट tan of x अपॉन x इंटू log x प्लस sec square of x इंटू log x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पुढच्या स्टेपला आपल्याला लिहिता येईल y इक्वल u प्लस v. u आणि v कन्सिडर केलं होतं. याला जर आपण डिफरन्शिएट केला हा मिळेल dy अपॉन dx इक्वल du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. आता या ठिकाणी आपण du अपॉन dx पण फाइंड आउट केलेला आहे आणि dv अपॉन dx पण फाइंड आउट केलेला आहे. दोघांच्या व्हॅल्यू इथे पुटअप करून देऊ. सुरुवातीला आपण du अपॉन dx ची व्हॅल्यू ठेवू म्हणजेच dy अपॉन dx इक्वल du अपॉन dx ची व्हॅल्यू आहे sec square of x इंटू e रेस टू tan x प्लस dv अपॉन dx ची व्हॅल्यू आहे log of x ब्रॅकेट रेस टू tan of x इन अ स्क्वेअर ब्रॅकेट tan x अपॉन x इंटू log of x प्लस sec square of x इंटू log of x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 8 स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ tan x रेस टू tan x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू tan x at x इक्वल pi/4. लेट y इक्वल in a square bracket tan of x bracket raised to tan of x square bracket raised to tan x. Put u equal tan of x raised to tan x. Take log on both sides. यूला दोघं साईडला जर लॉग लावला लॉग ऑफ यू इक्वल टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट 1/u इंटू du अपॉन dx इक्वल tan x कॉन्स्टंट है log of tan x का डेरिवेटिव 1/tan x इंटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस पुढच्या स्टेपला आपण लॉग ऑफ टॅन एक्स कॉन्स्टंट ठेवू. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला इक्वल डी यू अपॉन डी एक्स यू इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. हा टॅन एक्स चालला जाईल. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स प्लस सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे आपण यूची व्हॅल्यू ठेवून देऊ. देअरफॉर डी यू अपॉन डी एक्स इक्वल यूची व्हॅल्यू दिलेली आपल्याला टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स प्लस सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पुढे लिहिता येईल आपल्याला y इक्वल यू रेस टू टॅन ऑफ एक्स. याला सुद्धा आपण लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साईड. दोघं साईडला जर लॉग लावला तर नेक्स्ट स्टेप होईल लॉग ऑफ y इक्वल टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ यू. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1/y इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टॅन एक्स कॉन्स्टंट राहील. लॉग ऑफ यूचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्स. नंतर पुढे लॉग ऑफ यू कॉन्स्टंट राहील. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स इक्वल वाय इन अ स्क्वेअर ब्रॅकेट टॅन एक्स इंटू 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्स प्लस लॉग ऑफ यू इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पुढच्या स्टेपला लिहिता येईल डी वाय बाय डी एक्स इक्वल वायची व्हॅल्यू ठेवून देऊ टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू टॅन एक्स इंटू स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्स प्लस लॉग ऑफ यू इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी आपण 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू पुटअप करू. नंतर लॉग ऑफ यूची व्हॅल्यू पुटअप करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू टॅन ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एक्स. आता आपल्याकडे 1/u इंटू डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आहे सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स प्लस सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस लॉग यूची व्हॅल्यू आहे टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल डी वाय अपॉन डी एक्स हा होईल टॅन ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू टॅन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. इथून सेक्स स्क्वेअर एक्स कॉमन काढून घेऊ म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स इन अ ब्रॅकेट
1 प्लस लॉग ऑफ tan ऑफ x ब्रॅकेट कंप्लीट प्लस sec square x इंटू tan x इंटू log of tan of x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पुढच्या स्टेपला ची व्हॅल्यू घेऊ आपण π/4 dy/dx ॲट x इक्वल π/4 इक्वल. आता tan ऑफ π/4 मिळतो 1 म्हणजे हा पहिला पार्ट सी याची व्हॅल्यू 1 होईल 1 इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. सेक ऑफ π/4 मिळतो √2 म्हणजे √2 स्क्वेअर इंटू tan ऑफ π/4 1 मिळतो इन अ ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ 1 कारण tan ऑफ π/4 आपल्याला 1 मिळतो प्लस सेक स्क्वेअर आहे म्हणजे √2 स्क्वेअर इंटू tan ऑफ π/4 1 नंतर इथे लॉग ऑफ 1 कारण tan ऑफ π/4 1 मिळतो म्हणजे पुढच्या स्टेपला लिहिता येईल 1 इन अ स्क्वेअर ब्रॅकेट √2चा स्क्वेअर 2 इन अ ब्रॅकेट 1 प्लस 0 प्लस √2चा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय लॉग ऑफ 1 0 म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 2 प्लस 0 म्हणजे पुढच्या स्टेपला लिहिता येईल आपल्याला इक्वल 2. हा मिळाला dy/dx ॲट x इक्वल π/4 हे झालं याचं फायनल ॲन्सर.